लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना अर्थात PCCDA च्या वतीनं काल 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्तानं संघटनेचे विस्तारीकरण आणि नूतनीकरण झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले। त्याचबरोबर शहर आणि जिल्ह्यातील जवळपास 35 यशस्वी कोचिंग क्लासेस संचालकांच्या आईवडिलांना कृतार्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे। दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला। प्रमुख पाहुण्यांच्या वतीनं या सोहळ्याला सुरुवात झाली। दरम्यान PCCDA संघटनेच्या वतीनं आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत, सबका नॉलेज हबचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव बागल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। प्रमुख अतिथींच्या हस्ते नाशिक शहर आणि जिल्ह्यातील जवळपास 35 यशस्वी कोचिंग क्लासेस संचालकांच्या आईवडिलांना कृतार्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे। दरम्यान या पुरस्कार सोहळ्याविषयी ओमप्रकाश रावत, डॉक्टर साहेबराव बागल, त्याचबरोबर संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून राष्ट्र निर्मिती घडविणाऱ्या शिक्षकांच्या पालकांच्या या सोहळ्याचं मला साक्षीदार होता आलं, त्याबद्दल मी खरंच कृतार्थ झालो। कार्यक्रमाचं नावही कृतार्थ पुरस्कार सोहळा होता। हा अशा पद्धतीचा पुरस्कार सोहळ्याचं भाग्य पाहण्याचं मला प्रथमच भाग्य लाभलं। मी आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद। नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालकाच्या संघटनेच्या वतीनं आज जो कृतार्थ सोहळा पार पडला, हा माझ्याकरता एक अविस्मरणीय असा उपक्रम मला अटेंड करता आला। मी सर्व संघटनेचे अध्यक्ष मुळे सर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतो आणि सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना PCCDA यांच्या वतीने आज संघटनेच्या नवीन विस्तारीकरण आणि नूतनीकरण झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन आपल्या नाशिक जिल्हा रोटरी क्लबचे अध्यक्ष आदरणीय श्री रावत सर, सबका नॉलेज हबचे प्राचार्य श्री साहेबराव बागल सर यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडले। या उद्घाटनाच्या कार्यक्रमाबरोबरच आपण नाशिक शहर आणि जिल्ह्यामधल्या काही यशस्वी क्लासेस संचालकांच्या, शिक्षकांच्या आईवडिलांचा त्यांची कृतज्ञता म्हणून कृतार्थ पुरस्काराने सन्मान करण्यात आला। यावेळी जवळपास 35 क्लासेस शिक्षकांच्या आईवडिलांचा सन्मान आपण केला। या सन्मानाप्रसंगी अनेक मान्यवर, अनेक त्या ठिकाणी क्लासेस संचालक उपस्थित होते। कृतार्थ पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व आईवडिलांना मी शुभेच्छा देतो। त्यांचं पुढचं आयुष्य निरोगी आणि चांगलं जावं
यशस्वी जावो अशा शुभेच्छा देतो. या सोहळ्यासाठी संघटनेचे सरचिटणीस पवन जोशी, खजिनदार रवींद्र पाटील, उपाध्यक्ष मुकुंद रणाळकर, कैलास खताळे, अरुण कुशारे, विवेक भोर, किशोर सबकाळे, विद्या राकडे, लोकेश पारक, इम्रान पटेल, प्रवीण गडाख, संतोष बत्तीसे, अर्जुन शिंदे, प्रमोद गुप्ता, जयवंत जाधव, गणेश कोतकर, सुनील आहेर, सुनील सोलंकी, निलेश दुसे, विष्णू चव्हाण, सचिन अपसुंदे, विक्रमराजे गोसावी, विक्रांत राजगुरू, दुर्गेश तिवारी, अमीन शाह, आकाश लोहकरे, गणेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी प्रास्ताविक केले, तर अशोक देशपांडे, प्रतिभा देवरे, लीना ठाकरे यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी अवयवदानाविषयी प्रीती देवरे दिग्दर्शित अर्जव नाटिका सादर करण्यात आली, तर नंदकुमार देशपांडे यांनी गीत गायन सादर केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.